Come towards session 3. See the problems on addition of vectors in triangle PQR. PQ bar equal to twice A bar, QR bar equal to twice B bar. The midpoint of PR is M. Find the following vectors in terms of A bar and B bar. Okay, PQR. This is a triangle PQR. What is to be given? PQ equal to 2A bar QR, which is equal to twice B bar. M is a midpoint of PR. M काय आहे? PR चा midpoint आहे. तर काय विचारलं पहिल्यांदा? PR बार ही PR बारची डायरेक्शन आहे. देन PM बार, देन QM बार. ओके, वन बाय वन. मग इन ट्रायंगल PQR what we have? बघा, PQ bar is given, QR bar is given. What triangle law says? PQ plus QR which is equal to PR. मिडल पॉइंट सेम आला, ड्रॉप झाला. PQ प्लस QR सेम डायरेक्शन आहे, इक्वल टू PR. आणि याचाच अर्थ PQ बार given to be 2A bar, QR bar given to be 2B bar equal to PR bar, and this is your first answer. हा तुमचा पहिला आन्सर झाला. PM बार, M हा मिडपॉइंट आहे, म्हणजेच 1/2 ऑफ PR बार, बिकॉज M इज गिवन टू बी मिडपॉइंट ऑफ PR. PR चा मिडपॉइंट आहे, म्हणजेच हे याच्या दुप्पट आहे, विच इज इक्वल टू 1/2. आणि PR बार आत्ताच आपण शोधला आहे 2A बार प्लस 2B बार. 2 कॉमन घ्या, कट करा, तुम्हाला काय शिल्लक राहील? A बार प्लस B बार. हा तुमचा सेकंड क्वेश्चन. थर्ड क्वेश्चन, QM बार. बघा, दोन प्रकारे काढता येईल. QM बार ट्रायंगल लॉने QR बार प्लस RM बार. कोणता ट्रायंगल घेतला? फ्रॉम ट्रायंगल QRM बाय ट्रायंगल लॉ. QR बार आहे, RM हा PRच्या RM बार अपोजिट डायरेक्शन आहे. मग आपण त्याची डायरेक्शन चेंज करून घेऊ. मायनस MR बार निगेटिव्ह ऑफ अ वेक्टर. काय केला? कारण आपल्याला तो माहीत नाही. निगेटिव्ह ऑफ अ वेक्टर. आणि संपला प्रॉब्लेम. बघा, विच इज इक्वल टू QR बार मायनस MR. M हा रहा, पुन्हा M काय आहे? मिडपॉइंट आहे, हाफ ऑफ PR बार, बिकॉज M इज अगेन मिडपॉइंट ऑफ PR. ओके, टाका किंमत. QR बारची किंमत 1/2 मायनस 1/2 आणि PR बारची किंमत 2A बार प्लस 2B बार. 2 कॉमन घेऊन कट करा आणि काय शिल्लक राहील? बघा, 2B बार मायनस A बार मायनस B बार. एम आय करेक्ट? हा 2 कॉमन घेतल्यावर इथं A बार प्लस B बार शिल्लक राहील. निगेटिव्हमध्ये घ्या, सिंपल होईल. आणि 2B बार मायनस B बार, B बार मायनस A बार. आणि हे तुमचं थर्ड आन्सर. संपलं तुमचं प्रॉब्लेम. बघा, ओके. नेक्स्ट प्रॉब्लेम. ABCDEF is a regular hexagon. Show that AB bar plus AC bar plus AD bar plus AE bar plus AF equal to 6 times AO bar. ओके, एकदम छान प्रॉब्लेम आहे. रेग्युलर पॉलिगॉन म्हणजे whose vertex is at vertices on circle. हा रेग्युलर पॉलिगॉन आहे असं समजा. ओके, सिमिलरली हा रेग्युलर पॉलिगॉन आहे A B C
D, E, F, then AB bar, AC bar, AD bar, AE bar, AF बार आणि O सेंटर आहे म्हटल्यावर सेंटर कुठं येईल याच्यावरती हा सेंटर आहे. ओके, रेग्युलर याचा अर्थ हा सर्कलवरती सायक्लिक असतो. याचे सगळे अँगल हे इंटेरियर अँगल्स आर ऑफ इक्वल मेजर्स आणि ऑपोजिट साइड्स आर पॅरलल अँड इक्वल. हा काय आहे सिन्स A B C D E F इज अ रेग्युलर हेक्झागॉन. याचा अर्थ सगळे अँगल सारखे आहे म्हणजेच ऑपोजिट साइड सुद्धा पॅरलल आहेत आणि म्हणून ए बी बारला पॅरलल साइड कोणती येईल फिगरमध्ये बघा. ए बी बारला पॅरलल साइड काय आहे ई डी बार आणि ए एफ बारला पॅरलल साइड एफ बारला पॅरलल आणि ऑपोजिट साइड्स आर पॅरलल अँड इक्वल. सी डी बार ऑपोजिट साइड्स आर पॅरलल अँड इक्वल म्हणून. ओके, अँड देअरफॉर मग आता जे प्रूव्ह करायचं आहे त्याची लेफ्ट हँड साईड घेऊ आपण. ए बी बार प्लस ए सी बार प्लस ए डी बार प्लस ए ई बार प्लस ए एफ बार. आपल्याला दोघांच्याच किमती माहिती आहे ए बी आणि ए एफ. टाका किमती अँड दॅट इज इक्वल टू ए बी बार इक्वल टू ई डी बार प्लस ए सी बार प्लस ए डी बार प्लस ए ई बार आणि ए एफ ऐवजी टाकायचं आहे सी डी बार. वाटल्यास याला 1 नंबर द्या आणि इथं म्हणा फ्रॉम 1. मी 2 किमती रिप्लेस केल्या. आता फिगरमध्ये बघा ई डीची डायरेक्शन बघा आणि ए ई बघा. ए ई माहिती आहे ई डी माहिती आहे म्हणजे ह्या 2 टर्मला मिडल पॉईंट कॉमन आहे. आणखी ए सी आणि सी डी यांनाही मिडल पॉईंट कॉमन आहे. घ्या ते एकत्र म्हणजेच काय करता येईल ए ई बार प्लस ई डी बार मिडल कॉमन आला. सिमिलरली ए सी बार प्लस सी डी बार आणि हा एकटाच आहे कीप इट ॲज इट इज. बाय ट्रायंगलला बघा फिगरमध्ये ए ई प्लस ई डी ए ई प्लस ई डी इक्वल टू बाय ट्रायंगल लॉ विच इज अगेन ए डी. पुन्हा बघा ए सी प्लस सी डी ए सी प्लस सी डी विच इज अगेन मिडल ड्रॉप होईल आणि काय होईल ए डी आणि हा दिलेला ए डी आहे तसाच काय वापरला ट्रायंगल लॉ ए डी 3 टाइम्स ए डी बार. ओके, बट ओ इज अ सेंटर आणि मग ए डी ओ इज अ सेंटर म्हणजेच काय ओ मिड पॉईंट आहे ए डीचा अँड देअरफॉर ए डी बट ए डी बार इक्वल टू 2 टाइम्स ए ओ बार. ए ओ बारच्या दुप्पट आहे द्या टाकून किंमत इक्वल टू 3 इंटू 2 टाइम्स ए ओ बार म्हणजेच 6 टाइम्स ए ओ बार आणि हॅन्स युअर ॲन्सर. आणि असा हा तुमचा प्रॉब्लेम सिम्पलसा प्रॉब्लेम आहे. ओके, नेक्स्ट कन्सेप्ट इज ऑफ कोप्लॅनर वेक्टर्स. वेक्टर्स which lie in the same plane or parallel extension केलाय parallel to the
same plane are called coplanar vectors. are called coplanar vectors. हे पेजेस आहेत. याच्यावरती व्हेक्टर ड्रॉ करा किंवा याच्यावरती ड्रॉ करा किंवा याच्यावरती ड्रॉ करा. हे सगळे एकमेकांना कसे आहेत? पॅरलल प्लेन आहेत. हे सगळे कसे आहेत? हे सगळे पेजेस एकमेकांना पॅरलल आहेत. असे वेक्टर्स पहिल्यावरती काढा किंवा शेवटच्या वरती काढा, पण हे प्लेन एकमेकांना पॅरलल आहे. आपलं नोटबुक फ्रंट आणि लास्ट पेजला मधले सगळे पेजेस पॅरलली ॲडजस्ट केलेले आहेत. असे वेक्टर्स लाय इन द सेम प्लेन और पॅरलल टू द सेम प्लेन आर कॉल्ड कोप्लॅनर वेक्टर्स. बघा, आर कॉल्ड कोप्लॅनर वेक्टर्स. थोडासा एक्सटेन्शन केलं आहे, पॅरललचा कन्सेप्ट एक्सटेंड केला आहे. ओके, एका प्लेनमध्ये असणारे आपल्याला माहिती आहे. पहिल्या पेजवरती तुम्ही हा वहीचा पेज आहे किंवा हा बोर्डसुद्धा एक प्लेन आहे. मग ह्या बोर्डला पॅरलल किती बोर्ड टाका, याच्यावरती काढा किंवा बोर्डच्यावरती काढा. हे असे वेक्टर्स आहेत. हे सगळे कसे आहेत? कोप्लॅनर वेक्टर्स आहेत. ओके, कळलं कोप्लॅनर? देन बघा याच्यावर पुढे काय होतं ते. मग बोर्ड हा सुद्धा एक प्लेन आहे. ह्या प्लेनमध्ये मी हा एक वेक्टर काढला, हा एक दुसरा वेक्टर काढला. हे जर एक्सटेंड केले तर दे मीट समवेअर. एकाच प्लेनमध्ये जर दोन वेक्टर असतील नॉन पॅरलल तर ते एकमेकांना इंटरसेक्टिंग करतील आणि त्यांच्यापासनं हा जो बनतो पार्ट याला म्हणतो आपण प्लेन. प्लेन काय होतं? टू नॉन पॅरलल लाईन्स. टू नॉन पॅरलल, थोडक्यात इंटरसेक्टिंग लाईन्स किंवा लाईनचा पार्ट आपला व्हेक्टर्स ऑलवेज इन अ प्लेन. बघा, एक कन्सेप्ट आहे त्या प्लेनमध्ये. इन अ प्लेन ऑलवेज फॉर्म्स अ प्लेन. ऑलवेज फॉर्म्स अ प्लेन. कसं? बघा, तुमच्या वहीचं नोटबुक आहे. एक हा बोर्ड आहे, बोर्डसुद्धा एक प्लेन आहे. हा एक वेक्टर आहे, हा दुसरा वेक्टर आहे. हे कसे आहेत? एकमेकांना इंटरसेक्टिंग करणारे आहेत. 4 ठिकाणी इंटरसेक्ट करतात ते. ह्या दोन पॅरलल लाईन आहे, पण ते इंटरसेक्ट करतात का? नाही. पण ही लाईन आणि ही लाईन इंटरसेक्ट करतात, त्याच्यामुळे हा प्लेन तयार झाला. तुमचं नोटबुक, तुमचं पेज बघा. हा एक वेक्टर आहे, हा एक वेक्टर आहे. याच्यापासून हा प्लेन तयार झाला. दोन जर नॉन पॅरल असतील तर त्यांच्यापासून नेहमी एक प्लेन तयार होतं. ओके, मग याच्यावर एक थेरम आहे. प्रश्न येतो की कोणतेही दोन नॉन पॅरलल घ्या, यांच्यापासून प्लेन बनतो. मग जर यांच्यामध्ये तिसरा एखादा पॉईंट असेल तर, त्यांच्यामध्ये म्हणजे त्यांच्याच प्लेनमध्ये जर पॉईंट असेल तर याचा पोझिशन व्हेक्टर आपल्याला कसा लिहिता येईल? हा पॉईंट आपल्याला कसा घेता येईल? त्याच्यासाठी एक थेरम आहे, कोप्लॅनरचा थेरम. तो बघूया. ओके, बघा त्याचं स्टेटमेंट. बघा, हा थेरम खूप छान थेरम आहे. 3 मार्काला विचारला जाऊ शकतो. लेट ए बार अँड बी बार बी नॉन कोलिनियर वेक्टर्स. नॉन कोलिनियर मीन्स नॉट लाय, नॉट पॅरलल असे हे दोन वेक्टर्स आहेत. से सपोज ओ ए डिनोट्स वेक्टर ए बार, ओ बी डिनोट्स वेक्टर बी बार. बी नॉन झिरो नॉन कोलिनियर वेक्टर्स. अ वेक्टर आर बार इथं कुठं आहे? तो प्लेन विथ ए बार आणि बी बारच्या प्लेनमध्ये आहे. हा वेक्टर आहे आर बार. ओरिजिन पासून त्या पॉईंटचा वेक्टर हा वेक्टर आहे आर बार. कोप्लॅनर विथ देम, त्या दोघांच्याच प्लेनमध्ये हा तिसरा वेक्टर आहे. इफ अँड ओनली इफ म्हणजे डबल कंडिशन आहे. कोप्लॅनर असतील तर असे लिहिता येतील. जे असे लिहिता येतील ते कोप्लॅनर. आणि हे लिहिणं कसं आहे? एका पॉईंटसाठी युनिक आहे, ते प्रूव्ह करायचं आहे.
1/1 कंडिशन. मग पहिल्यांदा पहिली कंडिशन घेऊ, इफ अँड ओनली इफ आहे. मग पहिला पार्ट घेऊ, काय घेऊ, इफ आर बार कोप्लॅनर विथ ए बार अँड बी बार. ओके, मग त्याच्यासाठी काय केलं आपण, फिगर काढली. लेट ओ ए बार इक्वल टू ए बार, ओ बी बार इक्वल टू बी बार, बी टू नॉन कोलिनियर व्हेक्टर्स, बरोबर आहे. अँड ओ आर बार इक्वल टू आर बार व्हेक्टर कोप्लॅनर विथ ए बार अँड बी बार. त्यांच्यापासून जे प्लेन बनलं ते आहे. मग आता मी काय करणार, थ्रू आर, बघा, थ्रू पॉइंट आर ड्रॉ लाइन्स पॅरलल टू बी बार अँड ए बार which meets OA at L and OB at M. Through R, draw lines parallel to A bar and B bar which meets OA bar at L and OB bar at M, and therefore हा जो फिगर तयार झाला OLRM is a parallelogram. Okay, am I correct? पॅरालेलोग्रामचा फिगर तयार झाला. OL बार आणि OA बार, OM बार एक पॅरालेलोग्राम कंप्लीट केला. नंतर बघा फिगरमध्ये OL बार अँड OA बार हे कसे आहेत बघा, कोलिनियर आहेत. आणि कोलिनियर असतील तर आपला कन्सेप्ट काय सांगतो, वन कॅन बी एक्सप्रेस ॲज अ स्केलर मल्टिपल ऑफ अदर. म्हणजेच OL बार इक्वल टू T1 इंटू OA बार, म्हणजेच T1 OA बार कशाने दाखवला आहे आपण, ए बारने. T1 ए बार, T1 काय आहे, अ स्केलर संख्या आहे. आल्सो OM बार अँड OB बार हे पण कसे आहेत, कोलिनियर आहेत. याचाच अर्थ OM बार इक्वल टू T2 टाइम्स B बार. एम आय करेक्ट? बट बघा पहिला पार्ट फिनिश करतो मी फक्त. बट OLRM is a parallelogram and therefore by parallelogram diagonal denotes their sum. OL bar plus OM bar. डायगोनल काय दाखवतो, दोन ॲडजस्टंट साईडची सम दाखवतो. हा पॅरलेलोग्राम लॉ होता ॲडिशनचा. मग OR बार म्हणजेच कोण, R बार इक्वल टू OL बार T1 A बार, OM बार T2 B बार आणि हेन्स दी पार्ट. हेच आपल्याला दाखवायचं होतं. जर ते वेक्टर कोप्लॅनर असतील तर असं दाखवता येतं. हा पहिला पार्ट. कॉन्व्हर्सली दुसरा पार्ट बघा बरं, काही अवघड आहे का, एकदम सोपा आहे. कॉन्व्हर्सली सपोज, आता उलटा प्रवास करायचा आहे. सपोज देअर एक्झिस्ट स्केलर्स T1 and T2 such that R bar can be written as, आता हा पार्ट घेऊ आपण आणि याच्यावरनं काय दाखवायचं आहे, काय दाखवायचं आपल्याला, टू शो
आर बार, ए बार, बी बार कसे दाखवायचे आहेत? आता जे असे लिहिता येतात ते कोप्लॅनर असतात हे दाखवायचं आहे. ओके, वी नो. आपल्याला काय माहिती आहे? ए बार आणि बी बार कसे आहे? वी हॅव, सुरुवातीलाच आपण घेतलं की ए बार आणि बी बार कसे आहेत? कोप्लॅनर आहेत. मग ए बार आणि बी बार कोप्लॅनर आहेत याचा अर्थ त्याला जो कोलिनियर व्हेक्टर असतील ते पण कसे येतील? आर आल्सो कोप्लॅनर, ते पण कोप्लॅनर येतील. आणि जर हे कोप्लॅनर आले तर याची ॲडिशन केल्यानंतर येणारा व्हेक्टर T1 ए बार प्लस T2 बी बार हा आणि ए बार बी बार हे कसे येतील? पुन्हा तेही कसे येतील? एकाच प्लेनमध्ये येतील. आपल्या फिगरमध्ये ओ आर बार म्हणजेच हा आणि ए बार बी बार हे सगळे कसे आहेत? कोप्लॅनर. पण हाच म्हणजे काय आहे? हाच म्हणजे काय आहे? आर बार, ए बार अँड बी बार आर कोप्लॅनर. आणि असा हा तुमचा रिव्हर्स पार्ट. याचा थर्ड पार्ट शिल्लक राहिला, त्याला म्हणतो आपण युनिकनेस. युनिकनेस म्हणजे काय? हे जे स्केलर आहे हे फिक्स आहे. एका पॉईंटसाठी हे स्केलर फिक्स असतात, बदलत नाही, कारण तो पॅरलेलोग्राम येणारच नाही. समजा ही फिगर आहे आपली पहिली, हा आर आहे, तर हा एका पॉईंटसाठी एकच पॅरलेलोग्राम तयार होतो. हे स्केलर हे डिस्टन्स वेगवेगळं घेता येत नाही. हा दुसरा पॉईंट असेल त्याच्यासाठी दुसरा होईल, तिसरा असेल तिसरा, ते बदलता येत नाही, त्यालाच युनिक. बदलले तर काय होईल बघूया काय होतं ते. सपोज देअर एक्झिस्ट another scalars x and y. समजा आणखी स्केलर आहे दुसरे such that r bar equal to x a bar plus y b bar. but r बार ची किंमत काय आहे? T1 a bar plus T2 b bar. and therefore 1 minus 2 घेतलं तर 1 minus 2 याला वाटल्यास 1 नंबर द्या, याला 2 नंबर द्या, आणि मग 1 minus 2 जर घेतला तर याच्यापासून काय मिळेल? x minus T1 x a bar minus T1 a bar कॉमन, y minus T2 b bar आणि इक्वल टू r bar minus r bar 0 बार. ओके, कोणाची तरी एकाची किंमत काढा. x मायनस T1 a बार इक्वल टू मायनस y मायनस T2 b बार. आता युनिकनेस दाखवायचा म्हणजे काय दाखवायचं आहे? टू शो x इक्वल टू T1 अँड y इक्वल टू T2. उलट्या जाऊ. सपोज x नॉट इक्वल टू T1 नाही इक्वल दाखवायचं आहे. नाही घेतलं तर काय होईल? वेगवेगळे घेतले तर काय होईल? हा 0 येईल का? नाही. मग याच्यावरनं ए बारची किंमत काय येईल? हा निगेटिव्हमध्ये घेतला तर T2 मायनस y अपॉन x मायनस T1 b बार. T1 T2 x y हे सगळे काय आहेत? स्केलर आहेत. याचाच अर्थ काय झाला? ए बार इज स्केलर मल्टिपल, ए बार इज स्केलर मल्टिपल ऑफ बी बार. आणि हे कधी असू शकतात? कधी असू शकतात? जर ते कोप्लॅनर असतील तर. याचाच अर्थ ए बार आणि बी बार कसे आहेत? हे कसे आहेत? एकमेकांच्या पटीत लिहिता येतात, म्हणजे कसे आहेत? कोलिनियर आहेत. परंतु आपल्याला काय दिलेलं आहे? बट काय दिलेलं आहे? ए बार अँड बी बार आर गिवन टू बी नॉन कोलिनियर. हे तर सुरुवातीचं स्टेटमेंट आहे आपलं. म्हणजे जर दोन वेगवेगळे घेतले तर काय होतं? ते कोलिनियर येतात, आणि ते आपल्याला परवडणारं नाही, कारण दिलेलेच कसे आहेत? नॉन कोलिनियर आहे. म्हणजे काय चुकलं?
हा 0 घ्यायला पाहिजे होता तर तो नाही घेतल्यामुळे प्रॉब्लेम झाला आणि म्हणून x मायनस T1 इक्वल टू 0 म्हणजेच x इक्वल टू T1. सिमिलरली असाच प्रकार तुम्हाला घेता येईल y इक्वल टू T2 आणि हेन्स युनिकनेस आणि असा हा एक थेरम आहे जो 4 मार्काला येऊ शकतो किंवा 3 मार्काला येऊ शकतो. ओके, वी स्टॉप हिअर. अप टू कोल प्लॅनरपर्यंत आलो आणि को प्लॅनरचा थेरम आपण बघितला. ओके, पुढच्या सेशनमध्ये पुढचा पार्ट. बाय बाय.